श्री दुर्गादेवी कृपांकित भानुसप्तमी पर्वकाळ निमित्त श्री योगेश्वरी समवेत श्री महाकाल भैरव विशेष रक्षासूत्र पूजन श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. माझ्यापर्यंत आलेले आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे. त्याचं काळवेळ तुम्हाला यानंतर मिळेल. ते काळ घ्या आणि नित्य ते श्लोकात्मक मंत्र जे आहे त्याचा नित्य जप करीत राहा. हे काळ जवळ बाळगा. हे काळच एक प्रकारचं रक्षा कवच आहे. त्याच्यावर पूर्ण निष्ठा ठेवा. मी तुम्हाला ते ऐकवतो. सप्तशती जो ग्रंथ आहे त्यातले हे 2 मंत्र आहे श्लोकात्मक. ज्वाला कराल नत्युग्र मशेषासुरसूदनम त्रिशूलम पातनो भीतेर भद्रकाली नमोस्तुते. असा तो श्लोक. काय अर्थ पहा या श्लोकाचा. समस्त असुरांचा संहार करणारा त्रिशूल जो मातेच्या हातामध्ये आहे, ज्यातून ज्वाला बाहेर पडत आहे, त्यामुळे तो अत्यंत उग्र आणि भयानक भासत आहे. तो असुरांचा नाशक आहे, परंतु आमचं मात्र काय करतो? संरक्षण करतो. असे अशा त्या त्रिशूलाद्वारे हे भगवती तुला शरणागत आलेल्या आम्हा संसार भयग्रस्तांचे रक्षण कर. असा आमचं रक्षण करणारा जो त्रिशूल, त्याला धारण करणारी हे भद्रकाली माते, तुला माझा नमस्कार असो. असं या श्लोकाचा अर्थ आहे. दुसरा एक श्लोक आहे पाहतो असा आहे. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यावती हरे देवी नारायणी नमोस्तुते. शरणागत झालेले दीन दुबळे दुःखी व कष्टी जनांचे रक्षण करणारी व त्यांची सर्व प्रकारची पीडा दूर करण्यामध्ये जी सदैव तत्पर आहे, अशा त्या नारायणी दुर्गांबिका मातेला माझा नमस्कार असो. असं याचा अर्थ आहे. हे दोन्ही श्लोकात्मक मंत्र तुम्हा सर्व सद्भक्तांना देण्यासाठी म्हणून इथे ते कार्डावर छापलेले आहेत. जाताना जसं तुम्ही इथला प्रसाद घेऊन जा, तसा हा श्लोकात्मक महाप्रसाद सुद्धा घेऊन जा. कल्याणमस्तु. नारायण. पाच्छापेठ येथील श्री कालिका देवस्थान मंदिरात रविवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होता.